नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव रामराव प्रल्हाद गावंडे. मी राहणार भोटा, तालुका मुक्तानगर इथला रहिवासी असून आम्ही दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे. तर आम्ही ज्यावेळेस आत्मा अंतर्गत लुधियाना येथे प्रशिक्षणासाठी गेलो होतो ICL सेंटरला, तर त्यांनी इतर प्रशिक्षकासोबत आम्हाला दुग्ध व्यवसाय पण चांगली माहिती दिली. तर ते अनुषंगाने मी तिथली माहिती घेण्यानं मला थोडी प्रेरणा मिळाली की दुग्ध व्यवसाय आपण करायला पाहिजे, काही हरकत नाही, चांगलं आहे. तर मग मी तिथनं आल्यानंतर थोडा अभ्यास केला आमच्या इकडचा आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय मला बऱ्यापैकी आता इन्कम सुरू झालेला आहे आणि आमच्या आजूबाजूच्या एरियात पण खूप लोकांनी हे पाहून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केलेली आहे. तर मी आत्मा विभागाचे आणि तेथील अधिकाऱ्यांचे आभार मानतो का त्यांनी आम्हाला एवढं चांगलं तिथे प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी हा व्यवसाय सुरू करू शकलो. तर अशाच वेगवेगळे आत्मा विभागाने आम्हाला शेतकऱ्यांना विविध ठिकाणी प्रशिक्षण द्यावे आणि इतरही काही शेतकऱ्यांना याविषयी प्रेरित करावे जोडधंद्यासाठी, याविषयी त्यांना विनंती करतो. कुट्टी करण्यासाठी खूप टाइम लागायचा, साधारणतः पाऊण 1 तास कुट्टी 15 जनावरांची कुट्टी करण्यासाठी टाइम लागायचा. तोच टाइम आता साधारणतः एक 10 ते 15 मिनिटाच्या काल आतमध्ये आम्ही एक 15 ते 20 गायांची कुट्टी सहज करतो. तर तुम्ही पाहू शकता ही कुट्टी मशीनच्या साहाय्याने कुट्टी केलेली आहे आणि कुट्टी मशीनच्या साहाय्याने कुट्टी केल्यानंतर जनावरांना खायला इतके हलकं गेल्यानंतर जनावरांच्या दुधामध्ये आपोआप वाढ होते. तुम्हाला तर माहिती तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये किती राहताय किंवा तुम्हाला लॉस होतोय काही व्यवसायात, तर आपण एक ॲव्हरेज पकडूयात. एक साधी म्हैस पकडूयात, जी म्हैस 12 ते 13 लिटर एवढं दूध देते एका दिवसाचं. तर आता म्हैसीची किंमत असती ही दुधावर असते. म्हणजे एखादी म्हैस आहे, जी म्हैस कमी दूध देते तर तिची किंमत कमी असते आणि जी म्हैस जास्त दूध देते तिची किंमत जास्त असते. तर आता हे आपण ॲव्हरेज दूध देणारी जर गाय पकडली, म्हैस पकडली, तर ह्या म्हैसीची किंमत जवळपास तुम्हाला 80 ते 1 लाखापर्यंत पडणार. 80,000 ते 1 लाखापर्यंत. म्हणजे आपण 80,000च पकडूयात ॲव्हरेज. 80,000 रुपयाला आपण एक म्हैस घेतली आणि ती म्हैस त्या म्हैशीला एक पारडू आहे छोटंसं आत्ताच झालेलं. तर त्याचा आपण एक ॲव्हरेज हिशोब पकडूयात किंवा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन करूयात की तुम्हाला 9 महिन्यात त्याचं प्रॉफिट किती